तर जय श्रीराम मित्रांनो, सकाळ सकाळी आपण बजरंग बलीचं दर्शन घेतलं. बजरंग बलीचं दर्शन घेतलं की आपण आपल्या गाडीत सुद्धा दर्शन घेतलं. दर्शन घेऊन आपल्याला जायचं होतं पेट्रोल पंप. पेट्रोल पंपावरती गेलो तोपर्यंत काय आपला पांढरा हत्ती आलता डिझेलची टाकी फुल करायला. पांढऱ्या हत्तीची डिझेलची टाकी फुल झाली की आपल्याला आपल्या गाडीची बी टाकी फुल करायची होती. मग आपल्या गाडीची बी टाकी फुल केली. टाकी फुल केली की अमरभाऊंना म्हणलं, तुम्ही चला पुढं. म्हणलं तुमच्या पाठीमागं म्हणलं मी येतो. म्हणलं आपण कुठेतरी चहा घेऊया म्हणलं. मग अमरभाऊंनी काय तासवड्याच्या टोल नाक्यावर थांबवली. तासवड्याच्या टोल नाक्यावरती चहा वगैरे घेतला. मग म्हणलं तुम्हाला एक विषय दाखवा. कसा विषय? विषय आरडा आहे हो, आपले लक्ष्मी आहेत. मग काय तोपर्यंत काय दिनाभाऊंनी काय 15 दिवसाची सोय केली ती. कसा विषय? 15 दिवस रोज 2-3 लागतात म्हणला. म्हणलं एवढं काय म्हणला, 8 दिवस 10 दिवस म्हणलं आपल्याला जातात म्हणला. काय आलो तिथनं कराडमध्ये आल्यानंतर नाही, हे बघा हे आपल्या भावाचं दुकान आहे कपड्याचं, मॅक्सवाला बोलते सबको एकदा येऊन भेट देऊन जावं. काय कराडमध्ये आलो. कराडमधनं काय ट्रॅफिकचा आनंद घेतला थोडासा. कराडमध्ये आलो, कधी ट्रॅफिक लागलं नाही असं होत नाही हो. आता आपण ह्या आशेवरती थोडासा पाऊस पडावा. पाऊस पडला की टू व्हीलरवाली येत नाही. तो टू व्हीलरवाली कुठेतरी आडोशाला थांबते. मग काय तिथनं आलो डायरेक्ट महाराष्ट्र बॉर्डर वगैरे पास केली की तोपर्यंत महेश अण्णांचा फोन आलता. या म्हणले थांबलो कोंगणीच्या टोल नाक्यावरती. मग काय आलो टोल नाक्यावरती. टोल नाका वगैरे पास केला. महेश अण्णांची आपण गाठ घेतल्यानंतर महेश अण्णा म्हणले जेवण करू. आपण जेवलो नाही सकाळपासून. मग अमरभाऊ म्हणले आपल्या वाढदिवसाचं नियोजन घेतलं नव्हतं. मग अमरभाऊ म्हणले नियोजन लावतो जेवायचं. मग काय अमरभाऊंनी लावलं नियोजन. कसा आहे दणका, अमरभाऊंनी लावलं आज नियोजन. मग काय तिथनं निघलो. हे बघा हे महेश अण्णाचा वडा. तिथनं निघलो. तिथनं आल्यानंतर दिनाभाऊंना म्हणलं आता तुम्ही बसा गाडी चालवायला, आम्ही आता आराम करतो. बसाल दिनाभाऊंना म्हणलं तुम्ही बिनधास्त चालव, मी या. काय दिनाभाऊ म्हणले चालवतो म्हणले मी, तुम्ही झोपा म्हणले. कसा विषय? दिनाभाऊंना दिली हो चालवायला. दिनाभाऊ चालवतात गाडी. एक पट्टा धरून तवर लिंबू इकडं फिरवलंच कुणीतरी. अमरभाऊंचा फोन आला, पांढरा हत्तीचा पाटा मोडला म्हणून. लिंबूवाले की जय हो.